दादा मिश्रा आयोजित ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। आजचा आनंदाचा दिवस आहे, कारण गुढीपाडव्याचा दिवस आहे, नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष देखील आहे। त्या निमित्तानं देखील सर्वांना खूप सारा शुभेच्छा असणार आहेत। डीबीएनच्या दोन्ही कॅमेरा तयार झाल्यात। आदरणीय शशिकांत पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी शशिकांत पाटील साहेबांना विनंती करेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा। आपलं हार्दिक स्वागत या छत्रपती चषकाच्या वतीनं। आगतम स्वागतम शुभ स्वागतम। आदरणीय शशिकांतजी पाटील साहेब, आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा। मॅचच्या दिशेने जाऊयात। महत्त्वाचा मॅच, एका बाजूला 9 स्टार, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर आई एकविरा नारंगीचा संघ आहे। दुसऱ्या बाजूला 9 स्टार म्हटलं तर घासकोपरी विभागातील असलेले खेळाडू हे तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात, त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये। यापूर्वी बरजे मोरे सरांचा आपण गोड आवाज ऐकलात, कौस्तुभजी मेहर यांचा आवाज ऐकलात, मृदुलजी मेहर यांचाही आवाज आपण ऐकलात। मॅचच्या दिशेने वळूयात। पुढचा बॉल हलक्याने चेंडूला मात्र पुन्हा एकदा ढकलून दिलात। हरीश त्या ठिकाणी बॉलला आपण पाहिलं तर अगदी फील्ड करतायत। एक धाव मात्र पाहायला मिळतात। एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 2 धावा पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर। पुढचा बॉल या षटकादरम्यान पुन्हा एकदा हितेश स्ट्राइक एंडवरती हेमंत, तिथे देखील मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एक सिंगलचा प्रयत्न होत आहे। पंच डिक्लेरेशनचा एक दिशेला घोषित करतायत। एक धाव मिळत आहेत। एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 3। हा खेळाडू कक्ष आहेत, हे बसलेले खेळाडू आहेत। स्क्रीनवरती तुम्ही 9 स्टार संघाला सध्या पाहिलं। षटकातील पुढचा बॉल हितेशांचा पुन्हा एकदा पाहायला मिळेल। महत्वाची मॅच आहे, दोन्ही संघ पहिला सामना गमावलाय। या मॅच मध्ये आपला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न दोन्ही टीम करतील। छत्रपती चषक आपण पाहतायत। 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4। पुढचा बॉल हलक्यातनं चेंडूला मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलं, ढकलून दिलं। तिथे एक धाव येत असताना पाहायला मिळतात। धावसंख्या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचते ती मात्र 5। पहिल्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 5 धावा। मागील मॅच देखील खूप चांगल्या पद्धतीने रंगला होता। याही मॅच मध्ये त्या आशापेक्षा प्रेक्षकांनाही असणार आहेत एक चांगली मॅच मैदानावरती कशा पद्धतीने रंगेल। मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो फटका खेळू शकले नाही। शेवटी विकेटकीपरच्या हातामध्ये हा बॉल गेलाय। षटकाचा खेळ संपला पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 5। या आपण जाऊयात डीजे कडे, ऐकूयात संगीत। पहिल्या षटकाच्या खेळ समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या 5। अक्षय मैदानावरती आल्यात, एक दर्जेदार खेळाडू आहेत। पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न होता, समोरच्या दिशेने फिल्डिंग केल्यात, बॉलला अडवण्यात आलं। चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं। धावसंख्या संघाच्या सध्याच्या घडीला आहे त्या 5। षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर हलक्यातनं चेंडूला ढकलून दिलाय। तिथे देखील एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत। धावसंख्या धावफलकावरती 6 धावा। परफेक्ट असं आपण पाहिलं तर लाईट, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अगदी योग्य असं मैदान बनवण्यात आलंय। स्वर्गीय जयेश गरज स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत। कैलासवासी जगदीश कुबेर सोलंकी स्टँड खेळाडू कक्षात तेही आपण पाहतायत। हलक्यातनं पुन्हा एकदा मात्र स्क्वेअर कंपायरच्या बाजूनच हा बॉल मात्र निघून गेलाय। एक धावेत असताना पाहायला मिळतात। धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 7। पुढचा बॉल हेमंत, अगदी संघाची परिस्थिती माहित आहे, कशा पद्धतीनं काय करायचं त्या गोष्टी जाणून आहेत। धावसंख्या एका धावेने पुढे गेलं, जाऊन पोहोचतात त्या 8। बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय 4। या ओव्हरमध्ये एक डॉट आलाय, त्याच्यानंतर 3 सिंगल आल्यात। बॅकफुटला गेले, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र पुन्हा एकदा निघून जातोय। एक धावेत असताना पाहायला मिळतात। धावसंख्या एका धावेने पुढे गेल्यात आणि जाऊन पोहोचते ती मात्र 9 धावा। छत्रपती चषक 2026 आपण पाहता। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हटला तर अगदी मोठा इतिहास आहे। आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पंकज दादा मिश्रा आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आपण पाहिलं तर आयोजित असलेली छत्रपती चषक 2026 अगदी ही स्पर्धा रंगल्या आहेत। या स्पर्धेचं विशेष पारितोषिक आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजला असणारी बाईक
आणि बाईक सोबत आपण पाहिलं तर बायसिकल देखील अगदी या मैदानावरती असं वाटतं की एखादा शोरूम ज्या पद्धतीनं असायला हवा ना. कॅमेरामॅन तुम्हाला त्या अगदी गोष्टी दाखवतील, कारण बाजूलाच असलेलं बरोबर आपण पाहिलं तर बाईक आहेत, मॅन ऑफ द सिरीजसाठी ते महत्त्वाचं पारितोषिक आहेत, बायसिकल देखील आहेत. पहा ही स्क्रीनवरती दृश्य आहेत, ही बाईक आहेत, ही ॲक्टिव्ह आहेत, अगदी 5G ॲक्टिव्ह आहे. कोणाला मिळेल, कुठला खेळाडू आपल्या नावी करेल त्याच्याच बाजूला असलेलं बरोबर आपण पाहिलं तर बायसिकली आहेत. पंच परशुराम पाटील गंभीर सर आणि विवेक पाटील सरांनी दर्शवलं आहेत. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले सध्या ऑन झाला आहे. पॉवर प्ले इज ऑन. एखादा जसं बाईकचा शोरूम असावा तसं शोरूम उभा केलाय आज खऱ्या अर्थानं छत्रपती चषकाच्या आपल्या संपूर्ण आयोजकांनी. आणि हीच तर मेहनत आहे ना, कारण इथे आलेल्या कुठल्याही खेळाडूला नाराज करायचं नाहीत, इथल्या आलेल्या कुठल्याही प्रेक्षकाला नाराज करायचं नाहीत. प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहिलं तर लकी ड्रॉ आहे आणि लकी ड्रॉचे कुपन त्या ठिकाणी बरोबर आपल्या ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर्स आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा. लकी ड्रॉचे कुपन आपला नावी करा. भाग्यवान विजेत्यांना मात्र पारितोषिकही दिली जाणार आहेत. आतापर्यंत एक विजेते होते, त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे. त्यामुळे जास्त वेळ न घेता लगेचच जो कुपनचा आपला ड्रॉ होणार आहे त्याच्याच दिशेनं जाऊयात. आपल्या नावाचं जे आपण नाव आहे ते त्याच्यामध्ये अगदी ऍड करूयात. हेमंतला माहित आहे संघाची परिस्थिती कशा पद्धतीनं खेळायचं, कशा पद्धतीनं फेस करायचं, त्या गोष्टी अगदी जाणून आहे. एक मिनिट थांबवतोय धनंजय. एक सन्मान आहे तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. आदरणीय शशिकांतजी पाटील साहेबांचा सन्मान केला जाणार. हर्षद पिलाने यांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. शशिकांतजी पाटील साहेब, आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं. छत्रपती चषकाद्वारे आपला केला जातोय हा विशेष सन्मान छत्रपती चषकाच्या वतीनं हर्षदजी पिलाने यांच्या शुभ हस्ते. मान्यवरांचं स्वागत सन्मान सध्या या मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. भारतीय संस्कृती जपण्याचं जोपासण्याचं आपण सर्वजण अविरतपणे काम करत आहोत आणि मान्यवरांचं स्वागत सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. ओहो, चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. अपील तर झालं पंचांकडे, परंतु पंचांनी सांगितलं की बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. पहा मागचा बॉल अगदी क्लोजअप दाखवण्याचा प्रयत्न होता. हा बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर गेला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. तिथून मात्र डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या 12. पहिल्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर चांगली गोलंदाजी आतापर्यंत आई एकविरा नारंगी या संघाच्या आपल्याला पाहायला मिळते. पटकन समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, तिथे देखील फिल्डिंग केलं. मनीष पाटील सध्या खुश आहेत, आमचे जितू देखील खुश आहेत. मॅचचा आनंद तेही घेत आहेत, कारण आज मात्र संघाला सपोर्टिंग भूमिका बजावत असताना पण त्यांनाही पाहतायत. धावसंख्या 12. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 डॉट बॉल, 2 सिंगल आले आहेत. त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवरती पुन्हा एक सिंगल ऍड होईल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील. पहिला 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. धावसंख्या धावफलकावरती 13. या आपण डीजे कडे जाऊयात आणि येऊयात पुन्हा एकदा छत्रपती चषक 2026. शिवबाड लढला म्हणून अखंड महाराष्ट्र घडला. आज खऱ्या अर्थानं तुम्हाला लढायचं आहे. लढाऊ वृत्ती क्रिकेटमध्ये असणं इम्पॉर्टंट आहे, कारण खऱ्या अर्थानं अंडरआर्मच्या भरपूर साऱ्या स्पर्धा आपण प्रत्येकानं जवळून पाहिल्या आहेत, पण अशी स्पर्धा या वर्षाची एक अग्रगण्य स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेची चर्चा होणार. आणि का व्हायला नको, बॉल सीमारेषेच्या पार चाललाय. मिळतील धावा 4. कडक चौकार. थँक्यू. सध्या 2च नाद आहेत, एक तर बैलगाडा शर्यतीचा नाद आणि दुसरा क्रिकेटचा नाद, जो कधी सुटणारा नाही आहे. आणि त्यातल्या त्यात आपण आता सर्वजण या मॅचचा आनंद घेतात. पुन्हा एकदा आणखीन एक कडक 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 हेमंत हार्ड हिटर, त्याच्या बॅट मधून सलगचा 2रा चौकार. लगातार 3 चौकारासाठी हर्षदजी पिलाने यांच्याकडून आपण पाहिलं तर बॅट असणार आहे. आणि बरोबर बॅनरला 4 आला तर मनीष मौर्याजी यांच्याकडून तुम्हाला कॅप दिली जाणार आहे.
लकी ड्रॉचे तिकीट्स देखील त्या ठिकाणी 10 रुपयामध्ये लकी ड्रॉचे अगदी कुपन काढले जात आहेत. भाग्यवान विजेत्यांना मात्र पारितोषिक मिळणार आहेत आणि ही प्रचंड गर्दी आज सर्व काही सांगून जाते छत्रपती चषकामध्ये. आजचा गुढीपाडवाचा दिवस, मराठी नवीन वर्षाचा दिवस. आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा बॉलला अडवलाय. फिल्डिंग 2 चौकार आले होते, अशापेक्षा प्रत्येकाला होती की तो तिसरा चौकार येईल का, परंतु नाही, अडवलाय बॉलला. प्रकाश मैदानावरती एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहेत, परंतु समोर हेमंत देखील काही कमी नाही आहेत. ते देखील कच्चे गुरु के चेले नाही आहेत असं म्हणू शकतायत, कारण भरपूर वर्ष हेमंतला देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडताना मी बहुधा जवळून पाहिलाय. कारण परिचय नेहमीच हेमंत आमच्या बाजूच्याच गावात कोपरे आणि घासकोपरीच असलेले संबंध आणि तिथून असणारे हे खेळाडू आहेत. त्यामुळे सातत्याने खेळाडूचे खेळही आम्ही जवळून पाहिल्यात. धावफलकावरती धावा झाल्यात 22, परंतु दुसऱ्या बाजूला नारंगी ते देखील काही कमी नाही आहेत. फटका खेळायचा प्रयत्न केलाय, बॉल परफेक्ट हातामध्ये येत नाहीत. स्वतः कॅप्टन होते, एकदा वेत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या 23, शेवटचा बॉल बाकी असेल. आतापर्यंत 23 बॉल मध्ये रन झाल्यात 23. बॉल टू बॉल रन ह्या सध्या स्कोर कार्ड वरती लगावण्यात आल्यात. शेवटचा बॉल निर्णायक बॉल. बॅकवर्डला गेले, आणखीन एक स्ट्रोक सजवलाय. धावचीची संधी, क्विकली रिस्पॉन्स मिळेल का? पंच मात्र परशुराम पाटील गंभीर सर गेला तिसऱ्या पंचांकडे. डिसिजन नाव पेंडिंग. अगदी जो DRS आहे पंचांनी मात्र वापरलाय. आता पाहण्याचा प्रयत्न होणार काय घडलाय. आमचे ऑपरेटर नयन तांडेल अगदी जवळून पाहण्याचा प्रयत्न करतात आणि स्क्रीनवरती डिसिजन तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. काय घडलंय, ज्यावेळी ती बॅट आलाय त्यावेळी ती स्लाइस झालाय, ग्राउंड झालाय, नाही झाली. क्विकली थ्रो झाला होता, तो हातामध्ये आलाय, नाही आला. ह्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न काही सेकंदामध्ये पंचांनी केला आणि पंचाने सांगितलंय की बॅट जे आहेत ती परफेक्टली ग्राउंड झाल्यात. त्यामुळे 1 रन कंप्लीट होताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या 24 बॉल मध्ये रन झालाय 24 आणि टार्गेट मैदानावरती असणार आहे ते 25 धावेंचं. सध्या हा मंच आहे, मंचावरती असलेले आपले सर्व सन्माननीय अतिथी आहेत आणि छत्रपती चषकाचा आयोजन करणारी कमिटी मेंबर्स सध्या तुम्हाला या मंचावरती पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं स्वागत आपण करूयात. एक छोटासा ब्रेक घेऊयात, ब्रेकमध्ये संगीत ऐकूयात आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊयात. बहुतांश अंडरआर्मच्या स्पर्धा पण प्रत्येकाने जवळून पाहिल्या आहेत, पण छत्रपती चषकासारखी स्पर्धा आणि त्यामधले बाईक मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहिलं तर ती देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बायसिकल आहेत, बायसिकलवरती कोण स्वार होणार शनिवारी अगदी तुम्हाला माहीत पडेल याच मैदानावरती. आणि खऱ्या अर्थानं तो योगायोगही आहे, कारण आजचा दिवस अगदी आपण पाहिलं तर 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक दिवस म्हणून गुढीपाडव्याचा दिवस असतो. संतनगर गोविंदा पथकाला देखील आपण नेहमी पाहिलाय. मला वाटतं की श्रीतीज चषकामध्ये, श्रीतीजोत्सवमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जर कोणी पटकावलं होतं ते संतनगर गोविंदा पथकानं पटकावलं होतं. आणि त्याची सर्व आपले मेंबर्स या ठिकाणी आहेत गोविंदा पथकाचे, त्यांची भरपूर सारी मेहनत पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आलेत. हरीश एक महत्त्वाचा खेळाडू आहेत, लेफ्टी बॅटर आहेत आणि त्याची बॅटिंग पाहण्यासारखी असते. दुसऱ्या बाजूला अक्षय ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील, टेनिस क्रिकेट जगतामध्ये देखील या 2 खेळाडूंच्या नावाची चर्चा सातत्याने राहिली आहे. हलक्यातनं पुन्हा एकदा बॉलला आपण पाहिलं तर ढकलून देण्याचा प्रयत्न. परिस्थितीनुसार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बदलायचं असतं, परिस्थितीनुसार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ करायचा असतो आणि तो खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये साकारला जातोय या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. गोलंदाज तयार आहेत. हलक्यातनं चेंडूला मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ढकलून दिलाय. तिथेही एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 3. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल. सॉफ्ट हँडचा खूप चांगला वापर केलाय. हलक्यातनं चेंडूला ढकलून देत आहेत. स्वर्गीय जय शरेश्वर गरत त्या स्टँडमध्ये बसलेला आपण पाहिलं तर ऐकवीरा नारंगीचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि 9 स्टारचा संघ कैलासवासी जगदीश कुबेर सोलंकी स्टँड तिथे बसलेले आहेत. फटका छान खेळलाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न, फेकी झाली होती क्विकली, अगदी वेगानं फेकी झाली होती, परंतु ते गॅदर नाही करू शकले गोलंदाज. आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर 1 धाव येत असताना पाहायला मिळत आहेत. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 4. पहिल्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 4.
2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी. आक्रमक स्ट्रोक मैदानावरती खेळलाय. हरीशच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषेच्या पार 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 चौकार. या 4 धाब्यानं संघाची धावसंख्या पुढे गेलाय, जाऊन पोहोचते ती 8च्या घरामध्ये. ज्या फटक्याची गरज होती ना तोच मोठा फटका. आणि डगआउट पहा, हा खुश स्माइली सर्व चेहरे तुम्हाला पाहायला मिळतात. मनीषने हलकी स्माइल दिली होती. आणखीन एक स्ट्रोक, परंतु फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंगचा नजारा मात्र तिथे पेश केला जातोय. एका धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत ती मात्र 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊयात. हर्षदजी पिलाने, भूषणजी, पंकजी मिश्रा सर, अतुलजी यांना आपण पाहतात, निलेशजी सोळंकी, वैभवजी निलकंठ, मनीषजी गावड, गणेशजी मलबारी. छत्रपती चषकामध्ये प्रत्येकाची मेहनत आहे. आणि आज टॉस जर पाहिला तर एका वेगळ्या अंदाजानं टॉस केला जातोय. त्याही गोष्टीची चर्चा होत आहेत. वेगवेगळं काहीतरी करायचं ना, हे मात्र आज छत्रपती चषकाच्या आयोजकांनी दाखवलेलं आहे. भले आम्ही क्रिकेटचे चाहते आहोत, भले आम्ही क्रिकेटमध्ये सुरुवातीला चांगले खेळलो, आता सध्या तरी नाही खेळत, परंतु आम्हाला ऑर्गनायझिंग करायचे आहेत, आम्हाला एखादी स्पर्धा भरवायची आहेत. आणि ती अशा पद्धतीनं भरवायची आहेत ना, पंचांचा नो बॉलचा इशारा की एखाद्याला दाखवून द्यायचं आहे स्पर्धा कशा पद्धतीनं आयोजित केली जाऊ शकते. याचं मूर्तिमंत उदाहरण छत्रपती चषक. पुढचा बॉल पुण्यात हलक्या हातानं चेंडूला मात्र आपण पाहिलं तर सॉफ्ट हँडनं ढकलून दिलं. पुश करो और खुश रहो, हेच मात्र बॅट्समॅनने सध्या मैदानावरती सांगितलंय. धावसंख्या धावफलकावरती 12. पहिला 2 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानावरती समाप्त होताना पाहायला मिळतोय. स्पर्धेचा शुभारंभ प्रशांत राऊत साहेब आणि संपूर्ण टीम, नगरसेवक नगरसेविका मॅडम उपस्थित होते. त्यांच्या शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळाल्या होतात. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट होतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 13. आपलं लकी ड्रॉ आहे तिथे देखील मात्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहेत. प्रत्येकजण ते तिकीट्स घेत आहेत. 10 रुपयामध्ये तुम्हाला ही नामी संधी आहेत. ही संधी तुम्हाला इथे कुठे मिळणार नाही. बाकीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ती संधी आज छत्रपती चषकामध्ये आलेल्या आहेत. 10 रुपये आपल्या जवळचे घेऊन या. तुम्हाला जितके तिकीट हवे असतील तितके घ्या. आपले नाव त्याच्यामध्ये नोंद करा आणि काही वेळानंतर तो ड्रॉ आम्ही पुन्हा ओपन करू. आतापर्यंत एक वेळा ओपन केलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 14. 4 बॉलचा केस संपलाय. पुढचा बॉल हेमंतचा सोडून दिला बॉल. बाकीचं काम पंचांवरती टाकलाय. पंचाने सांगितलंय हा बॉल वाईड बॉल आहे. बरोबर 2 हात हवेमध्ये फैलावत असताना एक्सरसाइज केलं पंच परशुराम पाटील गंभीर सरांनी. पंचांचं देखील कौतुक करायला हवं, कारण पंचांच्या माध्यमातून कामगिरी करणं साधं सोपं नाही. आणि त्यातल्या त्यात अंडरआर्म क्रिकेटमध्ये पंचांच्या माध्यमातून कामगिरी करणं मी तर म्हणतो सोपं नाही आहे. ती कामगिरी सातत्याने पंच हे करत असतात. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिल्यात, कारण त्या पंचाला विचारा काय मेहनत असते. त्या पंचाला विचारा किती काही क्विकली सेकंदामध्ये कसे डिसिजन द्यायचे असतात. त्या पंचांना विचारा मैदानावरती कसं उभं राहावं लागतं. ह्या सर्व काही गोष्टी त्या पंचांनाच ठाऊक असतात. त्यामुळे खूप चांगलं काम पंच परशुराम गंभीर सरांचं आपल्याला आणि विवेक पाटील सरांचं पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 16. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. सेकंड ओव्हरमधील हा लास्ट बॉल. स्वीप करायचा होता, फटका खेळायचा होता, परंतु वेगानं रनिंग बिटवीन द विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अक्षयच्या माध्यमातून 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा झाल्या त्या 17. समीकरण प्रेक्षकांना आपण स्क्रीनवरती नक्कीच दाखवणार आहोत. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये रन मैदानावरती करायचे आहेत त्या मात्र 8. डीजे थँक्यू. पॉवर प्ले पंचाने दर्शवला. पॉवर प्ले मैदानाच्या मध्ये घेण्यात आला. आफ्टर 2 ओव्हर 17 धावा एक वेळा नारंगी संघाच्या होत्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला 9 स्टार संघाच्या धावा होत्या तर 10. हे कंपॅरिझन आहे, ते देखील प्रेक्षकापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. हा टॉस का बॉस आहे, जिथे तुम्हाला 2 LED स्क्रीन पाहायला मिळत आहेत. एक तर आपले खेळाडू जिथे आपले प्लेयर्स खेळत आहेत त्या स्क्रीनवरती दाखवलं जातात. दुसरं तो टॉस का बॉस आहे, तिथे देखील मात्र खूप छान पद्धतीने रंगवण्यात आलाय. 12 बॉल
लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये 8 धाब्यांचं. 8 कुणाची लागेल वाट, क्रिकेटचा थाट पाहायचं असेल तर यावं लागेल तुम्हाला छत्रपती चषकामध्ये. तिथे रंगलाय हा थाट. हलकताना चेंडूला मात्र पुन्हा ढकलून दिलायत. 1 धाबे असताना पाहायला मिळत आहेत. 7 धाब्याची गरज आहे. यापूर्वी या चषकाचा, छत्रपती चषकाचा एक व्हिडिओ आला होता. तिथे तुम्ही पाहिलं असेल मैदान बनवण्यासाठी किती मेहनत लागली होती, किंवा ते रोलर बाकीच्या सर्व गोष्टी घेत असताना आयोजकांनी घेतलेली मेहनत, परिश्रम हे त्यांचे दिसून आले. फटका छान खेळलाय हरीशच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषेच्या पार. आणखीन एक छत्रपती चौकार. वाह, काय बॅटिंग मैदानाच्या मध्ये साकारली जात आहेत. आई एकवीरा नारंगी या संघाच्या माध्यमातून. नारंगीला माहित आहे पहिला मॅच आपल्या हातामधून गेलाय, परंतु आता घालवायची नाही मॅच, आता परफॉर्मन्स द्यायचा आहे. आणखीन एक वेगवान स्ट्रोक होता, भरपूर वेगाने मारला होता हरीशनं, परंतु खेळाडून तो अगदी त्याच्या पायाला लागला बॉल. मैदानाच्या मध्ये तो थांबलाय. धावसंख्या 1 धावेनं पुढे गेलाय, जाऊन पोहोचतात 23च्या घरामध्ये. मॅचला जिंकण्यासाठी धावा करायच्या तर 2 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. हे 3 बॉल कशा पद्धतीने टाकले जातात. पुन्हा एकदा अलवारपणे खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॉल पाठीमागे केलाय, अपील झाली होती परंतु बॉलच तो हातामध्ये आला नाही. पंचाने सांगितलंय 22च्या माध्यमातून धाव ऍड होईल. धावसंख्या 24. स्कोर इज इक्वल. आता मॅचला जिंकण्यासाठी रन करायच्या ती 1. JKCCच्या कॅप्टनना विनंती आहे, आपण लगेचच मंचाच्या दिशेने येऊन थांबायचे आहेत. JKCC अर्नाळा या कॅप्टन या. एका धावेची गरज. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय, तिथे मात्र जोपर्यंत बॉल अडवलाय तोपर्यंत एक सिंगल घेतलाय. हा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये जिंकलाय, हे पंचाने घोषित केलंय. आणि मॅचला जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत टीम आई एकवीरा नारंगी. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टीम 9 स्टार. आपण या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केलाय. आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत, तिथे केला जाईल टॉस आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर हरीश.